फुल्यांनी शेअर मार्केट विषयीचे अखंड लिहिलेले आहेत की कशा पद्धतीने बापरे! तुम्ही आता ऐकलं तर आपल्याला हो. खरंच हा काळ जो आहे ना 1860चा दशक तर अमेरिकेमध्ये यादवी युद्ध अमेरिकेचं सिव्हिल वॉर तर तिथे गुलाम ठेवावेत की न ठेवावेत यावरून उत्तर अमेरिका म्हणजे अमेरिकेचा उत्तर भाग आणि दक्षिण भाग ह्याच्यामध्ये मोठी लढाई झाली आणि त्या लढाईमुळे झालं असं की अमेरिकेमधनं जो कापूस निर्माण होऊन इंग्लंडमधल्या त्या औद्योगिक क्रांतीतल्या सगळ्या यंत्रांना पोचत होता तो पोचेनासा झाला. मग असं झालं की भारतामधनं खूप कापसाची निर्यात व्हायला लागली. या सगळ्यामध्ये असं झालं की कापसाच्या निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्यांचे शेअर्स प्रचंड प्रमाणामध्ये वाढले, किंमत त्यांची वधारली आणि मग खूप लोकांनी उत्साहाने त्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली. काही काळानंतर अर्थात जसं ते यादवी युद्ध तिकडचं संपलं तसं इकडे शेअर मार्केटमध्ये मोठा क्रॅश आला आणि भाव ते सगळे कोसळले, लोकांचे पैसे त्याच्यात बुडले. या सगळ्यामध्ये फुल्यांनी शेअर मार्केट विषयीचे अखंड लिहिलेले आहेत की कशा पद्धतीने बापरे! तुम्ही आता ऐकलं तर आपल्याला हो. खरंच कशा पद्धतीने पैसे आपण गुंतवले पाहिजेत आणि त्याच्यात कशी सावधगिरी बाळगली पाहिजे हे अखंड आहेत फुल्यांचे शेअरच्या विषयी. आणि हा जो एक क्विक मनी ज्याला आपण म्हणतो की पटकन एकाचे दसपट पैसे होणं तर त्याच्या मागे तुम्ही लागू नका असे त्या अखंडामध्ये आपल्याला उल्लेख केलेले आहेत त्यांनी.